सर्व कृष्ण भक्तांना माझा नमस्कार. आज आपण एका नवीन प्रवासाला सुरुवात करतोय, एका नवीन जगण्याला सुरुवात करतोय. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक अडचणी प्राप्त होतात. त्याचं निरसन होणं फार अतिशय गरजेचं असतं. प्रत्येक अडचणीचा निरसन होणं हे आपल्या हातामध्ये असतं, पण कधीकधी आपल्याला त्याचा मार्ग सापडत नाही. त्यासाठी आपण आज नवीन मार्ग शोधणार आहे, ज्याच्यातून आपल्याला एक प्रोत्साहन, एक नवीन ऊर्जा प्राप्त होते आणि त्या ज्ञानाचा प्रसार हा पूर्वीच्या काळापासून केला जातो आहे. ते म्हणजे भगवद्गीतेचं ज्ञान. हे गुरुशिष्य परंपरेप्रमाणे आपल्याला प्रदान केलं जातं, पण सद्यस्थितीला आपल्याला ते स्वतः अवगत करणं हे फार गरजेचं आहे. प्रत्येकानं असं समजलं पाहिजे की आपण त्या महाभारतातले अर्जुन आहोत आणि आपण त्या परिस्थितीमध्ये अडकलेलो आहोत आणि ही भगवद्गीता स्वतः श्रीकृष्णांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळते असं आपण समजून हे ज्ञान अर्पण केलं पाहिजे. प्रत्येकाला पुस्तक वाचायला चा योग भेटत नाही, म्हणून मी हा व्हिडिओ तयार करतो आहे. याच्यामार्फत आपल्याला भगवद्गीतेचं ज्ञान अवगत होऊ शकतं. तर चला तर चालू करूया. नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण चालू करणार आहोत भगवद्गीता वाचण्यासाठी आणि थोडीशी समजण्यासाठी. आयुष्याच्या अनेक वळणांवरती आपल्याला अनेक प्रश्न पडतात. भगवद्गीता हे तर पुस्तक नव्हे तर प्रभूंचे ज्ञान आहे. ते ज्ञान अवगत करण्यासाठी तुम्हाला ते मनापासून वाचणं अतिशय गरजेचं आहे. फक्त वाचणंच नव्हे तर त्याला समजून घेणं, स्वतःला तिथे असणं, हे समजणं फार महत्त्वाचं आहे. काही जणांना वाटेल ही फक्त एक स्टोरी आहे, यातून मी काय शिकणार आहे किंवा मला काय घेण्यासारखं आहे. तर असं समजू नका. आयुष्याच्या वळणावरती कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये आपण त्याच्याशी निगडीत आहोत हे आपल्याला जाणवते. काही जणांना प्रयोग म्हणून जर असं वाटत असेल की माझ्या काही उपयोगाचं नाही, तर त्यांनी आपल्या शंका मनामध्ये ठेवा आणि आपल्या भगवद्गीतेचं कोणतंही पान उलटा. त्या पानावरती तुमच्या शंकेचं निरसन नक्कीच होईल. तर आजचा आपला पहिला धडा किंवा पहिला अध्याय आपण चालू करतो आहे, तो म्हणजे अध्याय क्रमांक 1, अर्जुन विषाद योग. कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समावेता युत्सम ममकः पांडवाशौ किमु कुर्वातं संजयं. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आल्यानंतर यदिच्छा इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले. तात्पर्य: भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे अस्तित्ववादी विज्ञान आहे आणि याचा सारांश गीता महात्म्यांमध्ये दिला आहे. त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीच्या साह्याने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतुपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्तांकडून ती समजून घेतली पाहिजे. भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याविषयीचे स्पष्ट उदाहरण गीतेमध्येच आहे आणि ते म्हणजे अर्जुन होय. त्या भगवद्गीता प्रत्यक्ष भगवानांकडून श्रवण करून जाणून घेतली. एखादा अशा वैयक्तिक हेतुरहित गुरुशिष्य परंपरेमध्ये ज्ञान जाणून घेण्याइतपत भाग्यवान असेल तर त्याला समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रांमधील ज्ञान समजते. या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी तो भगवद्गीतेमध्ये पाहू शकेल. भगवद्गीतेचे हे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे परिपूर्ण असे आस्तिकवादी विज्ञान आहे. महाभारत, धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा हेही या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे. पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्त्वज्ञान सांगण्यात असल्याचे आपल्याला समजून येते. स्वतः भगवंत या पृथ्वी तलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरिता त्यांनी हे ज्ञान सांगितले. येथे धर्मक्षेत्रे, जेथे कार्ये धार्मिक केली जातात असे ठिकाण. हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान
अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते. कुरूंचा पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयासंबंधी अत्यंत शांसक होता आणि त्यामुळेच त्याने आपला सचिव संजय याच्याकडे विचारणा केली की त्यांनी काय केले. पूर्ण निर्धारयुक्त युद्ध करण्याच्या सिद्धतेने स्वतःचे आणि आपल्या धाकटा भाऊ पांडू याचे पुत्र कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर एकत्र आले असल्याची त्याला पुरेपूर माहिती होती. तरीसुद्धा त्याची विचारणा महत्त्वपूर्ण आहे. भावभावनांमध्ये तडजोड व्हावी अशी त्याची इच्छा नव्हती आणि त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधिलिखिताविषयी निश्चितपणे समजून घ्यायचे होते. कुरुक्षेत्राचा वैदिक साहित्यांमध्ये स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे आणि अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरविल्याने युद्धातील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणामाने तर धृतराष्ट्र आणखी भयभीत झाला. याचा प्रभाव अर्जुन आणि इतर पांडुपुत्र स्वाभाविकतच सद्गुणी असल्यामुळे त्यांना अनुकूल असणारच होता, हे तो उत्तम रीतीने जाणून होता. संजय हा व्यासांचा शिष्य होता. तो जरी धृतराष्ट्राच्या कक्षामध्ये होता तरी व्यासांच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकत होता. यासाठी धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीची त्याच्याकडे विचारणा केली. पांडव आणि धृतराष्ट्र पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातील होते, पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतमन उघडे करून दाखवण्यात आलेले आहे. त्याने जाणीवपूर्वक आपल्या पुत्रांचा कुरु म्हणून उल्लेख केला आणि पांडुपुत्रांना कुळाच्या वंशपरंपरेतून वगळले. यावरून कोणीही धृतराष्ट्राच्या आपल्या पुतण्यांशी म्हणजेच पांडुपुत्रांशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकते. प्रारंभी केलेल्या चर्चेवरून हे निश्चित आहे की ज्याप्रमाणे भारताच्या शेतामध्ये जे भाताचं शेत असतं अनावश्यक तृण काढून टाकले जाते, त्याचप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावरील तृणवत अशा धृतराष्ट्रांच्या पुत्रांसहित इतर सर्वांचा समूळ नायनाट होणं हे निश्चित होतं. युधिष्ठिर प्रमुख असल्याने धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील. धर्मक्षेत्रे आणि कुरुक्षेत्रे या शब्दांचा ऐतिहासिक आणि वैदिक महत्त्वांसोबत हेही विशेष महत्त्व आहे. तर अशा पद्धतीने आपला पहिला अध्याय जो आपण चालू केला आहे त्यातला पहिला टप्पा म्हणजे पहिलं जे सुरुवातीचं ज्ञान आहे किंवा जे आपण अवगत केलं ते आपलं झालेलं आहे. आताशी मित्रांनो ही सुरुवात आहे. ह्याच्यामध्ये कौरव आणि पांडव हे एकमेकांच्या समोर उभे आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्व बलाढ्य शक्त्या त्या काळातील ह्या कौरवांच्या बाजूने होत्या, परंतु एक महाशक्ती ही पांडवांच्या बाजूने होती. ती म्हणजे धर्मशक्ती आणि तेच म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण हे नेहमी धर्माच्या बाजूने उभे राहायचे, त्यामुळेच त्यांनी पांडवांच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना विजय प्राप्त करून दिला. खरं तर सुरुवातीला इथे आपल्याला एका पित्याचा भाव मनातील समजू शकतो की आपले पुत्र चुकीचे आहेत माहिती असूनसुद्धा त्यांनी आपल्या पुत्रांच्या विजयाची अपेक्षा त्यांच्या मनामध्ये बाळगलेली आहे. त्यांना सर्व ज्ञान आहे तरीही ते त्या पद्धतीने विचार करतात, कारण त्यांना पुत्रमोह आहे आणि पुत्रमोहापायी महाभारत घडलं हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. तर पुढचा जो आपण वाचणार आहोत तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वाचूयात. तर धन्यवाद आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी नक्कीच तुम्ही वाट पाहाल. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल. धन्यवाद. जय श्री कृष्ण. राधे राधे.